समर सुशच्या मनासारखं तर करतो, पण जेव्हा बेडरूममध्ये जातो आणि स्वानंदीला बघतो तर त्याला दिवसातारे दिसतात. नमस्कार मित्रांनो, ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. समर निर्णय देतो की रिसेप्शन होणार, यामुळे मलिकाला जरा जास्तच माज येतो आणि ती स्वानंदीला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करते. आता बघच मी तुझ्या बहिणीचा तुझ्या विरुद्ध कसा वापर करते. त्यामुळे स्वानंदीच्या मनात खूप रुकरुक लागलेली असते. ती समरला बोलूनही दाखवते, पण समर म्हणतो, स्वानंदी मॅडम मी आता निर्णय घेतला, त्यामुळे तुम्ही आवरायला घ्या. हॉलमध्ये समर सगळी तयारी करत असतो आणि स्वानंदी बेडरूममध्ये आवरत असते. खरं तर तिच्या मनामध्ये खूप वादळ चालू असतं, पण समरची इच्छा म्हणून ती काहीच बोलत नाही. आणि अगाऊ सुष्मिताला अंशुमन पहिला झटका देतो. त्यामुळे सुष्मिताचा चेहरा पडतो आणि ती विचार करायला लागते की अंशुमन माझ्याशी असं का वागले असतील. मी तर किती छान काम केलं, आमच्या दोघांच्या लग्नाचं रिसेप्शन ठेवायला लावलं आणि यांना तर आनंदच होत नाहीये. तेवढ्यात मलिका येते आणि स्माईल करून वाकड्या मानेने तिच्याकडे बघत राहते आणि म्हणते, खरंच माझी सून शोभते. आता सुशला आनंद होतो आणि ती म्हणते, खरंच पण अंशुमनला आनंद का नाही झाला. मलिका म्हणते, त्याचं सोड ग, तो आता छान आवर, तू तुझ्या बहिणीपेक्षा म्हणजे स्वानंदीपेक्षा छान दिसली पाहिजे. सुश म्हणते, मी अशी आवरते ना स्वानंदीताई माझ्यासमोर काहीच दिसणार नाही. मलिका म्हणते, माझी आप्पी असती ना तुला छान तयार केलं असतं, पण या स्वानंदीने तिला पण घराबाहेर काढायला लावलं. सुश म्हणते, हो ना, ही ताई अशी का करते तेच कळत नाही. अर्पिता ताई किती चांगल्या होत्या ना. मलिका म्हणते, अगं तुझ्या आईला बोलव ना. अगं हे सगळं बघून त्यांना पण आनंद होणार. सुश म्हणते, खरंच मी मॉमला सांगू. मलिका म्हणते, हो लगेच फोन कर. आता सुश मंदाकिनीला फोन करते. मंदाकिनी म्हणते, हा काय ग, सगळं व्यवस्थित आहे ना. त्या स्वानंदीने अजून काही गोंधळ नाही घातला ना. सुश म्हणते, नाही मॉम ऐक ना, अगं आमच्या लग्नाचं रिसेप्शन आहे. मंदाकिनी म्हणते, काय सांगतेस, ती स्वानंदी आणि जवळपू तयार झाले. सुश म्हणते, तयार कसे नाही होणार, मी केलंच तसं. मंदाकिनी विचारते, म्हणजे तू काय केलं सुश, काही गोंधळ नाही घातला ना. ते ती मॉम मला हक्क कसा मिळवायचा हे चांगलंच माहिती आहे, ते आता झालेला प्रकार सांगते. मंदाकिनी म्हणते, बाई ग, खरंच माझी लेक शोभतेस. ती म्हणते, मॉम तुला रिसेप्शनला यायचं. मंदाकिनी म्हणते, येणार माझ्या लेकीचं सुख बघायला मी नक्की येणार. ते आता फोन ठेवते आणि सगळ्यांना आवाज देते. रोहन म्हणतो, आई काय झालं. ती म्हणते, अरे रिसेप्शन आहे रिसेप्शन. रोहन म्हणतो, कुणाचं. ती म्हणते, कुणाचं म्हणजे आपल्या सुष्मिता आणि जवळपूचं. अखेर समर सरांनी त्यांचं लग्न मान्य केलं. मी सांगत होते ना सगळं ठीक होणार, पण माझ्यावर कोणाचा विश्वासच नाही. चला माझी सुश श्रीमंताच्या घरात पडली. चला आवरा आपल्याला जायचे. बाबा म्हणतात, रोहन हिला सांग मी कुठेही येणार नाही. मंदाकिनी म्हणते, हो स्वानंदीचं काही असतं तर पळत गेले असते, पण माझ्या सुष्मिताचं कुणालाच कौतुक नाही. बाब म्हणतात, कौतुक करण्यासारखी ती वागली आहे का. तो अंशुमन किती वाईट मुलगा आहे हे माहीत असूनही तू तिचं लग्न त्याच्याशी लावून दिलं. अगं थोडीशी लाज बाळग, स्वतःच्या मुलीचं वाटोळं करायला तुला काहीच नाही वाटलं. मंदाकिनी म्हणते, काहीही नाही, आणि कुणी आलं नाही आलं तरी मी जाणार म्हणजे जाणार. आजीने स्वानंदीला सांगितलेलं असतं की चांदीच्या जरीची साडी सुष्मितासाठी मागव. स्वानंदी तसं करते आणि सुशला साडी देण्यासाठी जाते, पण मलिका तिथेच असते आणि म्हणते, स्वानंदी तू आलीस, मला वाटलंच. शेवटी बहिणीचं कौतुक बहिणीलाच असणार. एक काम कर ना, तू तुझ्या हाताने सुशला तयार कर. स्वानंदी म्हणते, मी असं काही करणार नाही. आजीचा शब्द पाळण्यासाठी मी इथपर्यंत आले, पण मला हे लग्न मान्य नाही आणि कधीही नसणार. सुश म्हणते, ताई तुझा काय प्रॉब्लेम आहे ग, माझं सुख तुला खपतच नाही का. स्वानंदी म्हणते, मला तुझ्याशी अजिबात वाद घालायचा नाही. आता तू स्वतःवर ओढून घेतलं तर मी काय बोलणार. रिसेप्शनसाठी स्वानंदी आवरायला घेते आणि अगदी मराठमोळी तयार होते. समोर येतो आणि आरशातून तिला बघतच राहतो. स्वानंदीला बघून त्याच्या चेहऱ्यावर गोड स्माईल येतं. स्वानंदी आरशातून बघते तर समर एकटक बघत असतो. ती आता मागे बघते तर समर तिच्याकडे पायापासून डोक्यापर्यंत बघतो. तिच्या चेहऱ्यावर टेन्शन येतं. ती विचारते, काय झालं. आता समर भानावर येऊन म्हणतो, हां. स्वानंदी विचारते, काय बघताय. तो म्हणतो, काही नाही, मी काहीच बघत नव्हतो. स्वानंदी म्हणते, अहो पण तुम्ही रोखून का बघत होतात. तो म्हणतो, नाही मी नव्हतो बघत. ती म्हणते, मला वाटलंच होतं, मला ही साडी चांगली नाही दिसणार, नकोच ते, मी साडी बदलून येते. ती आता जायला लागते आणि समर हात पकडतो. ती आता मागे वळून बघते. तो स्वानंदी मॅडम तुम्ही खूप सुंदर दिसताय. आता स्वानंदी त्याच्याकडं एकटक बघत असते आणि म्हणते, राजवाडे. तो हो स्वानंदी मॅडम, ही साडी, ती नाकातली नथ तुमच्यावर खूप शोभून दिसते, तुमच्यामुळे या साडीला पण शोभा आली. स्वानंदी लाजून म्हणते, काहीतरी काय राजवाडे. तो खरंच
आता समर स्वानंदीचं भरभरून कौतुक करत असतो. आता स्वानंदी सोडा, पण समरच स्वानंदीच्या प्रेमात पडला. तर पुढील भागात काय घडणार हे आधीच बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.